नमो नमः छात्राः। वयं भाषासूत्रं त्रयं पठामः। तृतीयं भाषासूत्रं वयं पठामः। अत्र वयं व्यञ्जनान्तनामानि पठामः। पश्यन्तु अत्र यूयं सर्वे देव, वन, माला, कवि, नदी, मती, भानु, पितृ, धेनु एतादृशाः नैकाः शब्दाः पठन्ति। भवन्तः सर्वे पठन्ति। अधुना नूतनाः शब्दाः अपि पश्यामः। अत्र यथा देव, वन, माला एतादृशाः शब्दाः सन्ति, ते सर्वे स्वरान्त इति कथ्यते। कळलं का तुम्हाला काय म्हटलं ते? स्वरांत नामानि पठितानि। पश्यन्तु अत्र लिखितानि। अस्माभिः स्वरांत नामानि पठितानि। अधुना व्यञ्जनान्त नामानि द्रष्टव्यानि। अत्र अन्तिमं व्यञ्जनं किं? पश्यन्तु, कथयामि अहम् अत्र उदाहरणानि सन्ति, ते उदाहरणानि अहं पठामि, तदनन्तरं तस्य विषये कथयामि। पश्यन्तु अत्र सुमनस्, सुमनस्, अप्सरस्, अप्सरस्, विद्वस्, विद्वस्, दिश, प्रावृष, वणिज, वाच, बुभृत, राजन, गिर, विरुद्ध, सुरुद। बघा, हे सगळे शब्द आहेत। आता या सगळ्या शब्दांमध्ये अंतिम व्यंजन, अंतिम अक्षर, अंतिम व्यंजन काय आहे? बघा, प्रत्येकाच्या समोर त्याचं ते दिलेलं सुद्धा आहे। सुमनस हलंतस, अप्सरस हलंतस, विद्वस हलंतस, दिश हलंतश, प्रावृष हलंतश, वणिज हलंत ज, वाच हलंत च, बुभृत हलंत त, राजन हलंत न, गिर हलंत र, विरुद्ध हलंत ध आणि सुरुद हलंत द। येते लक्षात? तर मग आता हे जे काही आहेत, मग या सगळे हलंत शब्द आहेत। हे हलंत आहेत म्हणजेच याचा एक अर्थ असा आहे की याच्यामध्ये स्वर नाहीत, याच्यात स्वर नाहीत आणि त्याच्यात स्वर नाहीत म्हणून ते स्वरांत सुद्धा नाहीत। येते का लक्षात? स्वर असेल तर तो अ, आ, ई हे जे तुम्ही स्वर शिकलात ना, त्यापैकी कुठला ना कुठला स्वर त्याच्यामध्ये असेल। आतापर्यंत आपण जे स्वरांत शब्द शिकलो आहेत त्याच्यासारखा हे शब्द नाही आहेत, म्हणूनच तर ही हलंत अक्षर प्रत्येकाच्या शेवटी आहे, ते वेगवेगळ्या अर्थात। म्हणूनच तर याला म्हटलं जातं व्यंजनांत नामानी। काय म्हटलं जातं याला? व्यंजनांत नामानी। म्हणजे ही सगळी आहेत ती व्यंजनांत नामं आहेत। नाम दोन प्रकारचे, एक स्वरांत, दुसरं व्यंजनांत। स्वरांत आपण शिकलोत, आता आपल्याला व्यंजनांत शिकायचे आहेत। म्हणजे असे काही नामं आपल्याला आता शिकायचे आहेत की ज्याच्या शेवटी हलंत अक्षर असतं। मग शेवटचं अक्षर हलंत जे असतं त्यानुसार त्याला संबोधलं जातं। म्हणजे शेवटी स असेल तर सकारांत, त असेल तर तकारांत, श असेल तर शकारांत, श असेल तर शकारांत, ज असेल तर जकारांत, च चकारांत, न नकारांत, र रकारांत, ध धकारांत, द दकारांत, असं जे अक्षर शेवटी असेल त्यानुसार त्याला तो शब्द प्रयोग केला जातो। येते लक्षात? आणि मग आता तुम्ही असं बघाल की जितके अक्षर आहेत, व्यंजन जितके आहेत तितके हे व्यंजनांत नामं होऊच शकतात। मग आपल्याला एवढी सगळी पाठ करायची आहेत का? अर्थातच नाही। या व्यंजनांत नामांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकेल की ही खूप एकसारखी नामं आहेत। पहा, एक उदाहरणं तुम्ही म्हणून लक्षात ठेवण्यासाठी म्हणून छान लक्षात ठेवली ना, तर त्यावर आधारित तुम्ही कुठलंही व्यंजनांत नाम ओळखू शकाल, लिहू शकाल, म्हणू शकाल। इतका सारखेपण या व्यंजनांत नामांमध्ये आहे। हा, कुठेतरी एखादं दुसरं वेगळे पण असतं त्याच्यामध्ये, तेवढं एखादं दुसरं परीक्षेच्या दृष्टिकोनात लक्षात ठेवलं तर बाकी अख्खा शब्द एकसारखा असतो, हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये। मी तुमच्या ते लक्षात आणून देईलच, तुम्हाला ते हळूहळू कळेलच। तेच तर शिकण्यासाठी आता आपण सुरुवात करत आहोत। बघा, आता याच्यामध्ये
सुमनस. आता हा सकारांत शब्द आहे. सुमनस सकारांत. सुमनस म्हणजे फुल. सुमनस म्हणजे फुल. आता फुलाला तुम्हाला पुष्पम शब्द माहिती आहे. हा पुष्प अकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे आणि हा सुमनस शब्द सकारांत आहे. येते लक्षात. तसाच अप्सरस, अप्सरा माहिती आहे ना, तो सकारांत आहे. विद्वस, त्या विद्वान शब्द माहिती आहे ना तुम्हाला, त्याच्यापैकीचा तो मूळ शब्द आहे, तो प्रातिपदिकम अस्तित्वात सकारांत. दिश म्हणजे दुशा. प्रावृष, प्रावृष म्हणजे तुमचं हे पावसाळा. त्यानंतर वणिज, व्यापारी. येते लक्षात. जकारांत शब्द येतो. चकारांतवाला वाच म्हणजे वाचा, आपली वाणी. येते लक्षात, बोलणं. बुभृत, राजा. आता राजाला तुम्हाला कितीतरी शब्द माहिती आहेत, तुम्ही अमरकोशामध्ये पण पाठ केलेले शब्द आहेत, बरोबर आहे. तर मग हा नृपह शब्द अकारांत पुल्लिंगी झाला, तसा हा भूभृत तकारांत पुल्लिंगी झाला. येते लक्षात. राजन सेम, राजा. गिर म्हणजे वाणी. विरुद्ध म्हणजे लता किंवा वेल. आणि सुहृद म्हणजे मित्र. आता हा सुहृद शब्द सुद्धा तुम्ही समानार्थीमध्ये बऱ्याचदा वापरलेला आहे, कळालं. तर अशा या व्यंजनांत शब्दांना आपल्याला सुरुवात करायची आहे. बघा, आत्ता जे आपल्याला शिकायचे आहेत याच्यामध्ये आहेत तकारांत शब्द. याच्यात पुल्लिंगी मरुत, स्त्रीलिंगी सरित आणि नपुंसकलिंगी जगत, हे 3 शब्द. आणि त्यानंतर सकारांतमध्ये आहेत चंद्रमस, अप्सरस आणि पयस. तर पहिल्यांदा आपण हा टप्पा बघणार आहोत, तकारांत, आणि नंतर आपण सकारांताकडे वळूयात. आलं लक्षात. तर तकारांत शब्दांना सुरुवात करूयात आपण. पुस्तके पृष्ठ क्रमांक 37 ही असते. पुस्तके पृष्ठ क्रमांक 37 ही अस्ति. तत्र मरुत् तकारान्तं पुल्लिंगी पुल्लिंगम नाम अस्ति. अहमत्र कथयामि. अत्रैव पश्यन्तु, पुस्तके मा पश्यन्तु. मरुत् मरुतौ मरुतः प्रथमा, मरुतं मरुतौ मरुतः द्वितीया, मरुता मरुद्भ्यां मरुद्भिः तृतीया, मरुते मरुद्भ्यां मरुद्भ्यः चतुर्थी, मरुतः मरुद्भ्यां मरुद्भ्यः पंचमी, मरुतः मरुतोः मरुतां षष्ठी, मरुति मरुतोः मरुत्सु सप्तमी, मरुत् मरुत् मरुतौ मरुतः संबोधनम. लक्षात आलं का तुमच्या. आता हे जे संबोधन एक वचन आहे ना, आता हलंत त आणि हलंत द एवढाच फरक आहे. मग त्यामुळे ते हे म्हणायचं नाही आपल्याला, मग गे आता येत नाही त्याच्यात. म्हणून मरुत आणि पुढे काय आहे, मरुद. येते लक्षात. मरुत मरुद मरुतौ मरुतः संबोधनम. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला किती लक्षात ठेवायला सोपं आहे ते मी तुमच्या लक्षात आणून देते. बघा आता तृतीयेचा तुम्हाला माहिती, संख्या विशेषणाच्या वेळेस पण मी तुमच्या लक्षात आणून दिलं होतं. तृतीयेचा प्रत्यय असतो बिही, मरुद्बी. चतुर्थी पंचमीचा सारखाच असतो ब्यह, मरुद्ब्यह. षष्ठीचा आतापर्यंत प्रत्यय नाम होता. आता व्यंजनांतामध्ये शेवटचं जे असतं व्यंजन त्याच्यानुसार त्याचं घेऊन पुढे मरुताम, चंद्रमसाम, अप्सरसाम असं शब्द पुढे येतात. आम असा उच्चार येतो पहा त्याच्यामध्ये. त्यानंतर सप्तमीचा तू प्रत्यय असतो, सुप्रत्यय असतो, सु किंवा शु. येते लक्षात. मरुत्सु हे सारखे पण आलं लक्षात बहुवचनाच्या प्रत्ययांचं. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना हेही माहिती आहे की तृतीय चतुर्थी पंचमीचा भ्याम प्रत्यय असतो. मरुद्भ्याम मरुद्भ्याम मरुद्भ्याम. येते लक्षात. जसं तुमचं कविभ्याम, देवाभ्याम, धेनुभ्याम, भानुभ्याम, तसं मरुद्भ्याम. त्यानंतर इथे सुद्धा बघा, मरुतो हो, देवयो हो, कव्यो हो, तसं मरुतो हो, मरुतो हो. आलं लक्षात. त्यानंतर बघा इथे सुद्धा तुम्हाला अजून मला हे तुम्हाला लक्षात आणून द्यायला निश्चित आवडेल की तुम्हाला हेही माहिती आहे की प्रथमेचं द्विवचन बहुवचन आणि संबोधनाचं द्विवचन बहुवचन सारखंच असतं. आलं लक्षात. त्यामुळे आता बघा ना तुम्ही, आता एवढे सगळे सारखे शब्द आहेत याच्यामध्ये. आलं लक्षात. मग आता तुमचे पाठ करायचे कोणते शब्द राहिलेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 शब्द तुम्हाला याच्यात पाठ करायचे आहेत. आता हेही तुमच्या मी लक्षात आणून देते की प्रथमा द्वितीया द्विवचन आणि बहुवचन सुद्धा सारखं आहे. येते लक्षात.
त्याच्यामुळं आपल्याला हे सुद्धा पाठ करायचं आहे का? नाही. म्हणून तर मी मगाशी ते काउंट नाही केलं. कळतंय? म्हणजे 10 शब्द आपल्याला दिसायला एवढा मोठा तक्ता दिसतो, ईशा तालिका असते अत्र, परंतु ह्या तालिकेमध्ये आपल्याला शब्द फक्त 10 पाठ करायचे आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे सोपं येते. आलं लक्षात? आता या 10 शब्दांमध्ये सुद्धा मी सांगते ते लक्षात घ्या, म्हणजे मग सगळे शब्द याच पद्धतीने येतील. द्वितीयेला हलंत म प्रत्यय असतो, मरुतम येते लक्षात. नपुंसकलिंगात थोडं वेगळं पण असतं, पण स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी बऱ्याचदा सारखंच तुम्हाला दिसते. नपुंसकलिंगात द्वितीयेला हलंत म प्रत्यय असतो, जसं मरुतम, सरितम येते लक्षात. त्यानंतर चंद्रवसम, अप्सरसम या पद्धतीने. त्यानंतर तृतीयेला काना असतो, तसा तर तो तुमचा कवीपासूनच सुरू होतो बा, कवीम, कवीना, भानुना या पद्धतीने. चतुर्थीला मात्रा असतो, पंचमी षष्ठी सारखं असतं आणि इथे हे पण दोन्ही सारखं असतं, प्रथमा द्वितीय. सप्तमीला वेलांटी पहिली असते. या छोट्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या ना, तरी सुद्धा तुम्हाला शब्द अवघड वाटणार नाही, हे लक्षात असू द्यात. आणि ही प्रॅक्टिसनी जमतं. फक्त मी जे सांगितलं ना ते थोडंसं जरा लक्षपूर्वक ऐकलं तर शब्द तालिका एवढी मोठी दिसली तर ती पाठ करायला होणार नाही. आणि पाठ तुम्ही खरं तर काही पाठांतर असं असावं की ते असं ओघवतच असलं पाहिजे, समजून उमजून घ्या तुम्ही, पण तरी बोलण्यात फ्लुएन्सी असली पाहिजे. तसं याच्यामध्ये पण आहे, पण अर्थात काही विद्यार्थ्यांना कंटाळा येतो, म्हणून थोडीशी हिंट दिली की पाठ करा, काही गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे मग आपण एकदा आपले एकटे बसल्यानंतर सुद्धा थोडं आठवत, थोडं म्हणत, थोडंसं व्हिज्युअलाइज करत या गोष्टी समजतात. अरे लक्षात. तर बघा, पुन्हा एकवारम अहम पठामी. आता मी जे सांगितले ते लक्षात घेऊन शब्द ऐका. मरुतौ मरुतः प्रथमा, मरुतं मरुतौ मरुतः द्वितीया, मरुता मरुद्भ्यां मरुद्भिः तृतीया, मरुते मरुद्भ्यां मरुद्भ्यः चतुर्थी, मरुतः मरुद्भ्यां मरुद्भ्यः पंचमी, मरुतः मरुतोः मरुतां षष्ठी, मरुती मरुतोः मरुत्सु सप्तमी, मरुतौ मरुतः संबोधनम. आता याच्यामध्ये मरुत म्हणजे काय? वारा. मरुत म्हणजे काय? वारा. हलंत त शब्द आहे तो. त्याच्या खाली आता मरुत सारखे चालणारे शब्द दिलेले आहेत बघा. बुभृत, महिभृत, क्ष्माभृत. आता हे सगळ्याचे अर्थ राजा आहेत बरं का. त्यानंतर दिनकृत. दिनकृत म्हणजे सूर्य. विश्वजित आणि इंद्रजित येते. जित म्हणजे जिंकणारा, विश्वाला जिंकणारा, इंद्राला जिंकणारा या अर्थाने. तर हे सगळे शब्द जे आहेत हे सगळे शब्द याच्यानुसार चालतात. आणि जसं मी तुम्हाला नेहमी सांगते ना की देवनमाला हे संस्कृतमधलं ABCD हे काही गोष्टी आल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये ते येतं. तसं हे व्यंजनांत शब्दामध्ये 3-4 शब्द तुम्ही छान पाठ केले ना तर पुढचे तुम्ही आरामात कुठलाही गेस करू शकता आणि लिहू शकता. त्यामुळं सुरुवात छान उत्साहाने करा, मस्त पाठ करा. एका दिवसात पाठ होणारा शब्द आहे हा, तर करा तसे प्रयत्न. आला लक्षात. हा पुल्लिंगी झाला. आता शाळेमध्ये मी तुम्हाला मागे म्हटलं तसं आपण पाठ करायला वेळ देतो, मग मी आधी पुल्लिंगी घेते, मग स्त्रीलिंगी घेते. तुम्हाला अनुभव आहे हा, बरोबर आहे. पण आता इथं आपलं ऑनलाईन टीचिंग असल्यामुळं मला आता तुम्हाला असं करता येत नाही. आपल्याला एकदम सगळे शब्द सांगणार आहे तुम्हाला मी. आणि खरं तर यांच्यात सारखेपणा पण आहेच आहे. मरुत सारखाच सरित आहे. जरी पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी भेद आहे तरीसुद्धा यांच्यामध्ये सारखेपणा पण आहे. मी म्हणून दाखवते, तुमच्या लक्षात येईल. आता सरित. सरित म्हणजे नदी. आपल्याला मराठीमध्ये तो सरिता शब्द माहिती आहे. आणि सरिता शब्द बघा तृतीय आहे. कळालं का. मराठीमध्ये येतो. संस्कृतमध्ये नदीसाठी शब्द लिहाल तर तो सरित आहे, हलंत त. आलं लक्षात. सरित आहे त्याचं तृतीयचं रूप आहे. लक्षात असू दे. बघा, सरित सरितौ सरितः प्रथमा, सरितं सरितौ सरितः द्वितीया, सरिता सरिद्भ्यां सरिद्भिः तृतीया, सरिते सरिद्भ्यां सरिद्भ्यः चतुर्थी, सरितः सरिद्भ्यां सरिद्भ्यः पंचमी, सरितः सरितोः सरितां षष्ठी, सरिती सरितोः सरित्सु सप्तमी, सरितौ सरितः संबोधनम. कसा आहे? पूर्ण सारखा आहे. त्यामुळं मरुत म्हणायचा आणि त्याच्यानुसार डोळे झाकून सरित म्हणायचा. वेगळ्या पाठांतराची सुद्धा गरज नाही.
आलं लक्षात. आता सरितप्रमाणे चालणारे शब्द आहेत बघा. तडित, योषित, विद्युत. तडित म्हणजे आपली वीज, विद्युत म्हणजे पण वीज, आणि योषित म्हणजे स्त्री. आलं लक्षात. त्यानंतर इथे अजून तुम्हाला काही चालणारे शब्द सांगितलेत बघा. सुहृद पुल्लिंगी शब्द आहे. तो जरी इथं हलंत द दिसला तरी तुम्ही तो मरुद सारखाच म्हणायचा आहे, त्याच्यात काहीच फरक नाही. सुहृद म्हणजे मित्र. संपद तसाच, म्हणजे जरी तो स्त्रीलिंगी आहे तो सरितप्रमाणे म्हणजेच मरुदप्रमाणे तुम्ही तो लक्षात ठेवू शकता. संपत्ती. विरुद्ध म्हणजे वेल, तो स्त्रीलिंगी शब्द आहेत. हे द आणि धकारांत शब्द अपि मरुत सरित इव, तुम्हाला तिलच आहे. मरुत आणि सरितप्रमाणे हे चालतात, जरी द कारांत किंवा ध कारांत आहेत तरी. आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला शिकायचा आहे तो नपुसकलिंगी शब्द. पुल्लिंगी बघितला आपण, नपुसकलिंगी बघितला आपण, स्त्रीलिंगी बघितला, आता नपुसकलिंगी बघा. जगत, जगती, जगन्ति प्रथमा. जगत, जगती, जगन्ति द्वितीया. जगता, जगद्भ्याम, जगद्भिः तृतीया. बघा आता तुम्ही लक्षात घ्या, इथं फक्त प्रथमा द्वितीया वेगळे, बाकी तृतीयेपासून सप्तमीपर्यंत पूर्णपणे मरुदप्रमाणे पाय. मरुता, मरुद्भ्याम, मरुद्भिः तृतीया. जगता, जगद्भ्याम, जगद्भिः तृतीया. जगते, जगद्भ्याम, जगद्भ्यः चतुर्थी. मरुते, मरुद्भ्याम, मरुद्भ्यः चतुर्थी. सगळा मरुद सारखा. त्यामुळं प्रथमा द्वितीया फक्त याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आणि संबोधन त्याच्यासारखंच आहे, येते लक्षात. त्यामुळं 3 शब्द फक्त पाठ करायचे. कळतं. जगत, जगती, जगन्ति प्रथमा. जगन्ति वर्ण गच्छन्ति करू नका, कळलं. ते लटलकारे हे जगत शब्द आहे. जगत म्हणजे जग, त्याच्याचप्रमाणे चालणारा शब्द आहे. वियत म्हणजे आकाश. कळलं. यानंतर जिज्ञासापत्र आहे इथे बघा. एवढाच जिज्ञासापत्र आहे, सगळं घेतलेलं नाही आहे. जे तकारांत आहे तेवढ्याच याच्यावरचं आपण घेतोय बघा. बघा याच्यामध्ये उचित लिंगानुसारम पृथक कृत. आता योषित, बुभृत, दिनकृत, विद्युत, वियत, क्ष्माभृत आणि तडित हे तुम्हाला पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी याच्यानुसार त्याला वेगळे द्यायचे आहेत. पुस्तकात ऑलरेडी शब्द दिलेले आहेत, तुम्ही ते करू शकता. फक्त हा एक महत्त्वाचा एक्सरसाइज इथे तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे, तो बघा. योग्य रूपम लिखत. राजा नाम, अर्थ लक्षात घ्यायचा वाक्याचा, आणि कंसातील शब्दांचं कोणती विभक्ती वापरायची ती ठरवायची. 2 तुम्हाला करून दाखवते बघा मी. राजा नाम, नाम म्हणजे राजा म्हणजे राजा. मग आता इथं विभक्ती कोणती आहे? जेव्हा कोणताच प्रत्यय लागलेला नसतो तेव्हा ती प्रथम असते. मग क्ष्माभृत शब्द कोणता? मरुत प्रमाणे, म्हणून इथं क्ष्माभृत मी तुम्हाला लिहून दाखवलाय. कळालं. आता खालचं उदाहरण पहा. सरित जलम शीतलम. आता सरित म्हणजे नदी, तुम्हाला माहिती आहे नदीचे पाणी शीतल असतं, थंडगार असतं. मग नदीचे कोणती विभक्ती आहे? चाचीचे, षष्ठी. बरोबर आहे. मग सरितची षष्ठी काय येईल? सरितः. म्हणून इथं सरितः जलम शीतलम असं केलंय. आलं लक्षात. त्यामुळे या शब्दांच्या कोणत्या विभक्त्या येतात? मराठी खूपदा उपयोगी पडतं तुम्हाला, मराठीनुसार जा तुम्ही, उपयोगी येईल. तर ह्या 4 राहिलेल्या गाळलेल्या जागा तुम्ही भरा. अडलं काही तर आपलं शंका निरसन असतं त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणे मी सांगेल, प्रयत्न तुम्ही करा. अडलं काही तर मी आहेच आहे सदैव. सो त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, आणि पाठांतर करा. हा एक्सरसाइज व्याकरणाच्या वहीमध्ये लिहा. हां, सगळे शब्द एक एकदा आपल्या नेहमीच्या वहीमध्ये लिहायचं आहे, आणि हा एक्सरसाइज मात्र तुम्ही व्याकरणाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आलं लक्षात. चला आता मग विद्यार्थी मित्रांनो, सगळा अभ्यास पूर्ण करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभम भवतु.